अतिशय छान मराठमोळ्या पद्धतीने एका आपल्याच मराठमोळ्या कॅफेमध्ये साजरा होतोय. आज ब्रू हाऊस कॅफेमध्ये मी इथे जमलेली आहे आणि इथे सगळेच आपले छान छान आर्टिस्ट जमलेले आहेत. एक कुठेतरी आपल्या कलाकारांचा अड्डा असंच मला फील येतोय आणि हा आपला कॅफे मराठमोळा कॅफे असा फील येतोय. महेश सर आहेत, भूषण आहे आणि अर्थात अमेय खोपकर सर आणि स्वातीताई तर आहेतच. आपण ब्रू हाऊस कॅफेमध्ये गप्पा मारतोय. महेश सर, आधी मी तुमच्याचकडे की जसं मी यांच्याशी मगाशी विचारलं होतं की हा आपला एक कलाकारांचा छान अड्डाही झालेला आहे, तर या कॅफेमध्ये आल्यावर तुम्हालाही तसंच वाटलं का? मला नक्कीच म्हणजे मी आता हे मी पहिल्यांदा येत नाही आहे पण एक छान जागा आपली जिथे बसून तुम्ही डिस्कस करा, फिल्म डिस्कस करा किंवा किंवा फक्त गप्पा मारल्या किंवा फक्त वाचायला या, अशी एक जागा ह्या एरियात तशी कुठे नव्हती आणि दिस इज अ राईट प्लेस. आणि फार ट्रॅफिकचा आवाज नाही, त्याचं लोकेशन पण इतकं क्वायट आणि नाईस आहे. फक्त म्हटलं बाहेर IPL बघायला बसताना छान इतकं वातावरण आहे संध्याकाळी, मग आपण हे काय म्हणतात त्याला, कॉफी आणि क्रिकेट आणि कॉफी. क्रिकेट आणि कॉफी. हो हो, उगाच तुमचा गैरसमज व्हायला नको. क्रिकेट आणि कॉफी हे पण खरंच खूप व्हेरी क्यूट, कोझी, वॉर्म प्लेस आहे आणि मला इथे यायला आवडतं आणि मला वाटतं कोणी जो येईल त्याला हे लव्ह दिस प्लेस. आणि जसं आपण म्हणतो की मगाशी आम्ही बोलत होतो की कॅफेमध्ये क्रिसमस वगैरे साजरे होतात, पण या कॅफेमध्ये आपला गुढीपाडवा साजरा होतो. या झेंडूची फुलं आहेत, हा छान सगळं सोहळा रंगतो इकडे, तर तो फील कसा आहे? खूपच छान. म्हणजे मला म्हणजे कुठेतरी एक पॉझिटिव्ह काय वाटतं की मराठी माणूस हा कायम रेस्टॉरंट्स किंवा कॅफेमधून दूर होता. यायला पाहिजे कारण एकतर आपल्याला ना टेस्टची खूप सवय आहे. म्हणजे मराठी माणसाला ना ती जिभेचे चोचले खूप असतात त्याचे. आणि खवय्ये पण असतात. एक्झॅक्टली, म्हणूनच म्हणतो. म्हणून ते जेव्हा कॅफे करते ना त्याची तिकडची टेस्ट चांगलीच असेल. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपली ही नवी फिल्म येत आहे आणि त्यात जुनं फर्निचर आणि त्याचेही पोस्टर्स आणि टीजर्स आम्ही पाहतोय आत्ता. त्यामुळे लवकरच एक जोरदार काहीतरी मोठा धमाका असणार आहे का? प्रयत्न तर आपले जोरातच असतात, पण बघू. पण हा पिक्चर जरासा मला माझ्या खूप जवळचा आहे कारण कुठेतरी मी एक रिफ्लेक्ट करून लिहिलेला सिनेमा आहे तो. म्हणजे असाच लिहिला गेला नाही की काय असतं की आज सिनियर सिटिझन्स हा जो एक विषय आहे ना, हा लोक इग्नोर करतात. एक 1.7 मिलियन अबॅन्डनमेंट आहेत सिनियर सिटिझन्स. इतकं म्हणजे जवळजवळ 17 लाख सिनियर सिटिझन्सला अबॅन्डन केले आहे लोकांनी. तर त्याचा काय प्रॉब्लेम. आणि मग कुठेतरी रिफ्लेक्ट करताना आपण म्हणजे काही सगळेच वाईट नसतात मुलं किंवा त्यांचं ते जसे वागतात ते काही दे डोंट हॅव एनी बॅड मोटिव्स. पण छोट्याच गोष्टी असतात की रेक्टिफाय करायला. म्हणजे खूप काही मागतच नाहीत ना ते सिनियर सिटिझन तुमच्याकडे. तेवढंही तुम्ही नसाल देत तर काय करायचं. आणि ह्या पिक्चरमध्ये असा मुलगा वाईट, आईवडिलांना वाईट वागवणार असं काही नाही आहे. त्यामुळे हा मेलोड्रामा नाही आहे एकतर. पण तरी थोडासा लोकांना अवेअर करणारा सिनेमा आहे की जसं मी त्याचं टायटल पण त्यासाठीच ठेवलं की आत्तापर्यंत लोकांना ना जुन्या फर्निचरची व्हॅल्यू नव्हती. आधी लोकांना काही फर्निचर घ्यायचं जुनं तर ते चोर बाजारात जाऊन खूप स्वस्तात मिळायचं. आता त्या चोर बाजारात पण त्याची किंमत एवढी झाली ना की हळूहळू त्या जुन्या फर्निचरची व्हॅल्यू लोकांना कळायला लागली आहे. बरं, ते जुनं फर्निचर आपण अडगळीत टाकतो, ते जरा त्याला पॉलिश करून जरा त्याची काळजी घेतली ना तर ते प्राईसलेस होतं. तसंच रिलेशनशिप्स आहे. त्यामुळे सुरुवात झालेली आहे असं म्हणेन मी गुढीपाडव्याच्या या खास मुहूर्तावर, असंच म्हणेन. भूषण, महेश सरांसोबत काम करणं अर्थातच सगळ्यांची म्हणजे स्वप्न असतं हे. आणि इतकं छान आज मी म्हटलं असं आपण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भेटलो आहे आणि इतकी छान न्यूज तुम्ही दिली आहे आणि पोस्टर्स आम्ही पाहतोय. हाऊ वॉज इट वर्किंग विथ द महेश? खूपच चांगलं. खरं सांगू तर ड्रीम कम ट्रू फॉर शुअर. बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या रोलसाठी सरांनी विचारलं होतं, पण तो काही योग जुळून आला नव्हता. पण असा चित्रपट येणं ज्यात ते स्वतः काम करत आहेत, जो चित्रपट त्यांनी लिहिला आहे, ज्या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा त्यांनी केलं आहे आणि ज्यात ते वडिलांची भूमिका आणि मी त्यांचा मुलगा, तर हे म्हणजे अजून काय पाहिजे. आणि मला वाटतं खूप योग्य वेळी ही भूमिका आली. म्हणजे खूप आधी करिअरच्या ह्याला आलं असतं ना तुम्ही खूप शिव्या खाल्ल्या असत्या, जे या शूटच्या वेळेला मी नाही शिव्या खाल्ल्या. तर त्याच्यामुळे म्हणजे मी सुधारलोय का? तर
तर त्यामुळे एका योग्य की इट हॅड टू बी राईट नाव अशा आहे आणि इतकी सुंदर फिल्म क्लोज टू माय हार्ट ऑल्सो. इट वॉज अन अवेकनिंग. म्हणजे खरंच सांगू तर जसं ते म्हणतायत की कुठेच मुलगा निगेटिव्ह किंवा हे न दाखवता खरी एक गोष्ट ती वाटते. म्हणजे एक त्या आय रिप्रेझेंट द यूथ आत्ताची आपली तरुण पिढीची आहे जे खरं सांगायचं आत्ता जसं आपण बघू आज गुढीपाडवा आहे समाजाचं प्रतिबिंब. नक्कीच. आणि आजचं एक उदाहरणच मला द्यायला आवडेल की आज गुढीपाडवा आहे तर एकीकडे होतं की हो मुलांनी आईवडिलांबरोबर असायला पाहिजे तर आपल्या सिनियर सिटीजनच्या ह्यानी पण कामामुळे आय हॅव टू बी हिअर ऑल्सो. पण तर हेच रिअलायझेशन आहे की हे की असं होतं आईबाबांना सांगायला पाहिजे की कामासाठी मला यावं लागतं पण बेसिक्स आहेत. मी साधं त्यांना सकाळी फोन करू शकत होतो निघायच्या आधी विश करू शकत होतो जे मिस झालं जो मी मगाशी कॉल केला. तर हे एक रिअलायझेशन ऑनेस्टली प्रमोशन करत असताना मला लक्षात आलं हो यार त्यांना कळायला पाहिजे हे आपण अपेक्षा करतो पण निदान एक फोन करून काही असं एक व्हिडिओ कॉल. आता ही माध्यमं आहेत ना एकेकाळी त्यांच्याकडे ही माध्यमं नव्हती तरी ते पत्र लिहायचे आणि आपल्या आईवडिलांना कळवतील असं असायचं ना. वी हॅव ऑल दिस मीडियम्स पण तरी आपण ते मिस करतो. फर्निचर या सगळ्या छोट्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. ॲब्सोल्युटली. आणि मला दुसरे असंही वाटतं की जुनं फर्निचर जसं ते म्हणतात तर एका घराची खरी शोभा ही नुसतंच जुनं फर्निचर नसून किंवा नुसतंच नवीन फर्निचर नसून त्याचं कॉम्बिनेशन असलं ना की इट लुक्स अ फुल हाऊस. जसं आता ह्याचं पण कॅफेचं जर तुम्ही ओव्हरऑल हे लुक पाहिलं ॲम्बियन्स पाहिलं तर इट्स अ मिक्सचर की आत्ताच्या सगळ्या सोयी पण आहेत सगळे त्याप्रमाणे नवीन फर्निचरसुद्धा आहे पण त्याचबरोबर बाहेर जर तुम्ही पाहिलं तर जुनं फर्निचरसुद्धा आहे आणि मग त्याची शोभा जी वाढली तर ते एकत्र राहण्याचं महत्त्व आणि एकमेकांसाठी असण्याचं महत्त्व हा चित्रपट नक्कीच पोचवेल. आणि आता या कॅफेला आल्यावर तुला काय वाटलं ते सांग कारण आम्हाला तर खूप छान वाटतंय. तुला आल्या काय काय छान वाटलं काय जाणवलं? तू मगाशी म्हणालीस ते अगदी बरोबर. क्रिसमस असल्यानंतर बऱ्याचशा रेस्टॉरंट्समध्ये मग आपले ठरलेले रेस्टॉरंट्स असतात की कुठे जाऊया इकडे क्रिसमस डेकोर चांगलं असतं आणि हे आज जाणवलं की गुढीपाडवा किंवा ह्याचं डेकोर कुठं आहे. तर त्यामुळे दिवाळी म्हटलं की एक लाईटिंग असतं पण हे जे आपले सण आहेत अशाही डेकोर कुठे आहे आणि ते आज इथे पाहिलं आहे की खरंच किती रेस्टॉरंट्समध्ये किंवा किती कॅफेजमध्ये तुम्हाला गुढी बघायला मिळेल मला नाही वाटत असं असेल. जे इकडे आल्यानंतर पहिलं दिसलं तर बाहेर गुढी उभारलेली आहे. तो एक आपलेपणा लगेच वाटतो. डेफिनेटली आहे आणि खूप वॉर्म अशी जागा आहे. यूथला आवडेल. आपण संध्याकाळी मस्त गप्पा मारू शकतो. काही यु नो अनदर इम्पॉर्टंट थिंग इज पेट फ्रेंडली आहेत. खूप कमी कॅफेज आज पेट फ्रेंडली दिसतात की नाही पेट्स अलाउड नाही आहेत. हे खूप इझी आहे पण गेट युअर पेट्स अँड स्पेंड सम गुड टाईम यार. असं एक छान तुम्ही घेऊन येणार आहेस कोणाला घेऊन येणार आहेस? ज्यांचे कोणाला घेऊन येणार आहेस? भूषण कोणाला घेऊन येणार आहे हा प्रश्न. असं ही खेचाखेची चालूच असते. भूषण म्हणेल मला तू का आली आहेस इकडे पण त्याआधी मी थांबते. पण खरंच खूप छान वाटलं तुम्ही सगळे आज इकडे छान जमलात. मी पुन्हा एकदा जाता पुन्हा एकदा अमेय सरांकडे वळते की अर्थात महेश सरांचा नेहमीच एक कुठेतरी एक आशीर्वाद एक पाठिंबा नेहमीच असतो तुमच्यासोबत. या कॅफेलाही आधीही त्यांनी भेट दिली होती आजही पुन्हा खास या सोहळ्यानिमित्त आलेले आहेत. कॅफेच्या पहिल्या दिवशी महेश माझे खूप जवळचे मित्र आहेत. पहिल्या दिवशी देखील ते आले होते मेधादी आल्या होत्या आणि आमचे एकदम आमचे घरचे संबंध आहेत. त्यामुळे आत्ता मागच्या परत जर का चित्रपटाकडे वळलो तर मागच्या आठवड्यामध्येच त्यांनी अगदी घरातल्या लोकांसाठी आणि मित्रांसाठी जुनं फर्निचरचा एक शो ठेवला होता. मी आणि स्वाती आम्ही गेलो होतो सिनेमा बघायला. अप्रतिम सिनेमा. म्हणजे त्यातनं खूप छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या पण आपल्याला शिकायला मिळतात. म्हणजे त्याच्यानंतर मी घरी आल्याच्या नंतर मला कधी असं बाबांनी फोन केला की जर येताना ही गोष्ट घेऊन ये. अहो नको बाबा आधी असता नको तुम्ही कोणाचं मी माणूस पाठवतो मी कोणाला पाठवतो मी घरी. तर त्या गोष्टी बदलल्या आणतो मी येताना घेऊन येतो. मी माझ्या प्रायोरिटीज काही प्रमाणामध्ये बदलल्या गेल्या. ते मला असं वाटतं की जुनं फर्निचर हा चित्रपट महाराष्ट्रातल्या समोर देशामध्ये तो रिलीज होईल पण सगळ्या मुलांनी आपल्या बायको आणि आईवडिलांच्या सोबत जाऊन चित्रपटगृहामध्ये चित्रपट बघायला पाहिजे. आणि हा चित्रपटाला खूप शुभेच्छा. आणि हा चित्रपट म्हणजे महेश बंदरकरांनी अप्रतिम काम केलं आहे. भूषण आहे मेधाताई आहे अनुष्का दांडेकर आहेत. सगळ्यांनी अप्रतिम कामं केली आहेत आणि गाणी अप्रतिम आहेत. म्हणजे कुठेही 10 पैकी 10 गुण या सिनेमाला प्रेक्षक म्हणून. छान नारळ फोडला गेला आहे असंच मी म्हणेन. स्वातीताई तुम्ही काय सांगाल? छान गेट टुगेदर. हो महेश दादांबद्दल मी ॲक्च्युली बोलेन कारण ही इज लाईक अ फॅमिली टू अस आणि ते नेहमीच इतकी वर्षांपासून म्हणजे ते अमेयचे पण फ्रेंड आहेत आणि लग्न झाल्यानंतर मग त्यांनी इज लाईक
खूप सपोर्ट केला आहे त्यांनी आजपर्यंत आम्हाला. आणि त्यांची ही फिल्म येते जुनं फर्निचर, आम्ही दोघांनी जसं आम्ही सांगितलं की पाहायला म्हणून ती फिल्म. पण महेश दादांबद्दल इतकं बोलायचं आहे की मला ही इज लाईक अन आयडॉल. म्हणजे त्यांनी त्यात वडिलांची भूमिका केली असेल तरी आज यूथसाठी ते एक आयडॉल आहेत, माझ्यासाठी सुद्धा आहेत. त्यांनी ते या वयामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने काम करत असतात सतत, ही इज लाईक ऑन हिज टोज. म्हणजे ते कधी आराम करताना मला आजपर्यंत दिसलेले नाही आहे. ते कधीही तुम्हाला काम करताना दिसतात. मग ते डिरेक्शन असो, त्यांची ॲक्टिंग असो. म्हणजे त्यांना बऱ्याच वर्षानंतर आपण ॲक्ट करताना बघणार आहोत. म्हणजे आम्ही तर शिट्या वाजवत होतो आणि टाळ्या वाजवत होतो ती फिल्म पाहताना. त्यांना खूप शुभेच्छा जुनं फर्निचरसाठी. आणि भूषण इज लाईक माय फर्स्ट पर्सनली मला तो खूप आवडतो ॲज अन ॲक्टर. सो भूषणलासुद्धा आणि पूर्ण टीमला खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आज इथे आलात ब्रू हाऊस कॅफेला आणि कॅफेबद्दल इतकं छान बोललात. फूड पण एन्जॉय करा. हेच विचारेन की हा जसं एक कलासक्त अड्डा असं आम्ही मगाचपासून याला म्हणतोय की आल्या आल्या इथे रायटर्स येतात, काय काय लिहित असतात, इथे वर्कशॉप्स होतात, इथे लाईव्ह म्युझिक असतं, कोणाला इथे गाणं सुचत असेल, कोणाला चित्र सुचत असेल, इथे चित्राची वॉल पण आहे छान. आत्ता अमेय खोपकर सरांनी एक भारी वाक्य टाकलं आहे की आत्ता फिल्म डोक्यात चालू असेल, तर काय सांगाल महेश सर? काय ना, मला ना आयुष्यात फिल्मशिवाय दुसरं काही येतच नाही. म्हणजे मला काहीच येत नाही. म्हणजे मी आय ईट, ब्रीद, स्लीप, थिंक ओनली फिल्म्स. आणि कधी कधी मला तर एक बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की तू अरे कायम तू गोष्टी सांगतोस. म्हटलं काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे मला एनिथिंग आय सी, म्हणजे मला रस्त्यात एखादं कुत्र्याचं पिल्लू दिसलं, त्याला कोणी मारलं तर माझं ना डोकं थांबत नाही. तर ते मला वाटतं बियॉन्ड कंट्रोल आहे. आणि दुसरी गोष्ट काय वाटतं, मला वाटतं मी थांबलो की मी संपेन. हा कायम थॉट असतो. आणि परत सिनेमाशिवाय दुसरं काही येत नसल्यामुळे, म्हणजे अनलेस मी काहीतरी एक वेगळ्या व्यवसायात घुसलो तरच. आमच्या न्यू जनरेशनचा एक शब्द आहे वाईब. इथे आल्यावर तुम्हाला काय वाईब जाणवलं? नाही, मला वाईब म्हणजे मी हे माझ्या हक्काचीच जागा समजतो. म्हणजे देर इज समथिंग व्हेरी पॉझिटिव्ह. काही काही ठिकाणी ना गेल्यावर असं डल वाटतं, इथे आल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि ती मला वाटतं एका क्रिएटिव्ह माइंडसाठी खूपच फायदेशीर आहे. द वे इट इज लिट, द वे म्हणजे त्याची हवा पण जी पास होते ना, काही काही ठिकाणी आतमध्ये बसलं ना की असं नाही एक्झॉस्टपेक्षा तुम्हाला ब्रेथलेस व्हायला होतं. तसं नाही आहे, ते क्लॉस्ट्रोफॉबिक व्हायला होतं. असं नाही, ते इतकं छान छोटीशी जागा असून त्याला एक फील असा आहे ना की असा एक मोकळा फील आहे त्याला. दॅट इज व्हेरी पॉझिटिव्ह ऑफ दिस प्लेस. आणि तू बघ हे कुठे जाईल ते एक दिवस. त्यामुळे मला असं वाटतं की इथेच एक छान पण मी एक नाव सुचवलं, तिने ठेवलं नाही, ते जाऊ दे. हे हक्काचं बोलणं आहे. आणि मला वाटतं की हे छान गेट टुगेदर इथे रंगलेलं आहे. तर मी रजा घेते आणि तुम्ही कंटिन्यू करा. थँक्यू सो मच. सगळ्यांना खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. थँक्यू.